खालीलपैकी कोणी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पाठ भेदासह संपादन केले? ऑप्शन 1 सार्वजनिक काका, ऑप्शन 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर, ऑप्शन 3 बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन 4 गोपाळ गणेश आग्रकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न दुसरा, अखिल भारतीय संस्थाने प्रजा परिषदेची स्थापना कोठे करण्यात आली? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 नागपूर, ऑप्शन 4 औरंगाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. पुढचा प्रश्न आहे, संधी साधू चळवळ अशी मवाळ नेत्यांवर टीका कोणी केली? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक, ऑप्शन 4 लाला लजपतराय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लाला लजपतराय. महाराष्ट्र राज्यातील पहिले हायटेक कृषी गाव कोणते ठरले आहे? ऑप्शन 1 मालेगाव, ऑप्शन 2 सलेहवाडी, ऑप्शन 3 कोथरूड, ऑप्शन 4 नारायणगाव. उत्तर आहे ऑप्शन 2 सलेहवाडी. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील सलेहवाडी हे गाव पहिले हायटेक कृषी गाव ठरले आहे. राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा कोठे आहे? ऑप्शन 1 नवी दिल्ली, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 कोलकाता, ऑप्शन 4 चंदीगड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 नवी दिल्ली. डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने राजभवनाचे अधिकृतपणे लोकभवन असे नामकरण केले आहे? ऑप्शन 1 मध्य प्रदेश, ऑप्शन 2 पंजाब, ऑप्शन 3 ओरिसा, ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वात जास्त एड्सचे रुग्ण कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन 1 सुदान, ऑप्शन 2 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 3 इंडोनेशिया, ऑप्शन 4 ब्राझील. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 दक्षिण आफ्रिका. कोणत्या फळातील बियांमुळे विंचूचे विष काढले जाते? ऑप्शन 1 पपई, ऑप्शन 2 चिकू, ऑप्शन 3 चिंच, ऑप्शन 4 संत्री. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 चिंच. आंबा हे फळ कोणत्या रुग्णाने खाऊ नये? ऑप्शन 1 क्षयरोग, ऑप्शन 2 किडनी स्टोन, ऑप्शन 3 कर्करोग, ऑप्शन 4 डायबेटीस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 डायबेटीस. कैगा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 केरळ, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 कर्नाटक, ऑप्शन 4 गुजरात. उत्तर आहे ऑप्शन 3 कर्नाटक. तर कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटक या राज्यात स्थित आहे. हा प्रकल्प कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात कारवार शहराजवळील काली नदीच्या काठावर स्थित आहे. भारतीय अणुऊर्जा निगम लिमिटेडद्वारे संचलित हा एक महत्त्वाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.